श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, आज मी जे सांगणार आहे त्यावर कदाचित सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमच्या विचार करण्याची पद्धत बदलू शकते. एक प्रश्न विचारणार आहे, तुमच्या घरात कितीही पैसा आला तरी तो टिकत नाही का? खूप मेहनत करता पण अपेक्षित यश मिळत नाही का? कधी कधी असं वाटतं का की नशीबच तुमच्या विरोधात उभं आहे? जर यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर हो असेल तर पुढचे काही मिनटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कारण आज मी तुम्हाला कोणताही जादूचा उपाय सांगणार नाही, कोणताही खोटा चमत्कार सांगणार नाही, पण अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोकांना माहीत असूनही ते दुर्लक्ष करतात आणि त्याच चुकीमुळे आयुष्यातील मोठ्या संधी त्यांच्या हातातून निसटून जातात. विशेष म्हणजे ही गोष्ट समजल्यावर तुम्ही स्वतःच म्हणाल, अरे इतकं सोपं होतं आणि मी आजपर्यंत याकडे लक्षच दिलं नव्हतं. म्हणून विनंती आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला अशी एक छोटी सवय सांगणार आहे जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. अनेक लोक रोज देवाची पूजा करतात, मंत्र म्हणतात, मंदिरात जातात, पण तरीही त्यांच्या जीवनात पैसा, यश आणि समाधान का येत नाही? आणि काही लोक अगदी साधे असतात पण त्यांच्या आयुष्यात संधीचा वर्षाव कसा होतो? याचे उत्तर एका छोट्याशा सवयीत दडलेले आहे. भक्तांनो, प्रत्येक माणूस श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतो. प्रत्येकाला वाटते की माझ्या घरात सुख असावे, पैशाची कमतरता नसावी, कुटुंब आनंदी असावे, पण फक्त इच्छा करून काही घडत नाही. आपल्या विचारामध्ये आणि कृतीमध्ये बदल करावा लागतो. आज मी तुम्हाला अशी एक साधी गोष्ट सांगणार आहे जी अनेक लोक दुर्लक्षित करतात. सकाळी उठल्याबरोबर तुम्ही सर्वात पहिले काय करता? मोबाईल पाहता, सोशल मीडिया उघडता किंवा कालच्या समस्यांचा विचार करता. जर असे असेल तर इथेच तुमची ऊर्जा कमी होण्यास सुरुवात होते. यशस्वी लोकांची एक सवय असते, ते म्हणजे दिवसाची सुरुवात तक्रारीने करत नाहीत, ते दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करतात. दररोज सकाळी फक्त 2 मिनिटे डोळे बंद करून मनापासून म्हणा, देवा, माझ्याकडे जे आहे त्याबद्दल मी आभारी आहे, मला योग्य मार्ग दाखव. हे वाक्य साधे वाटेल पण त्याचा परिणाम खूप मोठा असतो. कारण ज्या व्यक्तीचे मन सकारात्मक असते त्याला संधी दिसतात, ज्या व्यक्तीचे मन नकारात्मक असते त्याला फक्त अडचणी दिसतात. एक छोटी गोष्ट सांगते. एका गावात 2 मित्र राहत होते. दोघांची परिस्थिती सारखीच होती. दोघांकडे पैसे कमी होते, पण एक मित्र रोज म्हणायचा, माझं नशीबच खराब आहे. दुसरा मित्र म्हणायचा, आज नाही तर उद्या माझा दिवस येईल. काही वर्षांनी पहिला मित्र मात्र तिथेच राहिला, पण दुसऱ्याने मेहनत, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर स्वतःचे आयुष्य बदलले. फरक नशिबात नव्हता, फरक विचारामध्ये होता. भक्तांनो, लक्षात ठेवा, गरिबीची सुरुवात पैशांच्या कमतरतेने होत नाही. गरिबीची सुरुवात आशा संपल्यावर होते. ज्या दिवशी माणूस स्वतःवरचा विश्वास गमावतो त्या दिवशी त्याची खरी हार सुरू होते. म्हणून आजपासून स्वतःला कधीही कमी समजू नका. तुमच्याकडे किती पैसा आहे हे महत्त्वाचे नाही, तर तुमच्याकडे किती आत्मविश्वास आहे हे महत्त्वाचे आहे. आणखी एक गोष्ट, घरात पैसा टिकत नाही अशी अनेकांची तक्रार असते, पण स्वतःला एक प्रश्न विचारा, मी पैशाचा आदर करतो का? अनावश्यक खर्च टाळतो का? कमाईपेक्षा बचतीला महत्त्व देतो का? कारण पैसा फक्त कमावून श्रीमंती येत नाही, पैसा टिकवून श्रीमंती येते.
भक्तांनो, आजपासून 3 गोष्टी सुरू करा. दिवसाची सुरुवात कृतज्ञतेने करा. स्वतःवर विश्वास ठेवा. पैशाचा आदर करा. या 3 गोष्टी तुमचे आयुष्य बदलू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही चमत्कार एका रात्रीत घडत नाही, पण रोजची छोटी छोटी योग्य पावले मोठे बदल घडवतात. आज तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर कदाचित हीच वेळ आहे स्वतःमध्ये बदल घडवण्याची. तुमच्या स्वप्नासाठी काम करा, तुमच्या कुटुंबासाठी मेहनत करा आणि देवावर विश्वास ठेवा. पण त्याचबरोबर स्वतःच्या प्रयत्नावरही विश्वास ठेवा, कारण देव मार्ग दाखवतो, पण चालायचे काम आपल्यालाच करावे लागते. जर हा संदेश तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, माझा विश्वास आहे आणि माझी मेहनत माझे भविष्य घडवेल. भक्तांनो, आज मी जे सांगणार आहे त्यावर कदाचित सुरुवातीला तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचा विचार करण्याची पद्धतच बदलणार आहे. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव प्रत्येकाच्या आयुष्यात संधी पाठवत असतो, पण त्या संधी ओळखण्याची दृष्टी प्रत्येकाकडे नसते. अनेक लोक म्हणत असतात, माझं नशीब खराब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे काहीच नाही. पण त्यांनी कधी विचार केला का की त्यांच्याकडे जे आहे त्याची किंमत किती मोठी आहे? तुमच्याकडे 2 डोळे आहेत, काम करणारे हात आहेत, विचार करणारा मेंदू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अजूनही एक नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. जगात असे लाखो लोक आहेत ज्यांच्याकडे या गोष्टीसुद्धा नाहीत, तरीही ते हार मानत नाहीत. मग आपण का हार मानायची? भक्तांनो, आयुष्यात 2 प्रकारचे लोक असतात. पहिले ते जे प्रत्येक समस्येमध्ये अडचण शोधतात आणि दुसरे ते जे प्रत्येक अडचणीत संधी शोधतात. आज तुम्ही कोणत्या गटात उभे आहात? कारण तुमचं भविष्य तुमच्या उत्तरावर ठरणार आहे. एक सत्य सांगणार आहे, यशस्वी लोक आणि अपयशी लोक यांच्यामध्ये फार मोठा फरक नसतो. फक्त फरक असतो तो त्यांच्या सवयीमध्ये. यशस्वी लोक रोज स्वतःला सुधारतात, तर अपयशी लोक रोज कारण शोधतात आणि म्हणूनच एक जण पुढे जातो तर दुसरा तिथेच राहतो. भक्तांनो, आजपासून स्वतःशी एक वचन करा, कितीही कठीण परिस्थिती आली तरी मी हार मानणार नाही. कितीही अडथळे आले तरी मी थांबणार नाही, कारण प्रत्येक रात्रीनंतर सकाळ होते आणि प्रत्येक वादळानंतर शांतता येते आणि प्रत्येक संघर्षानंतर यश नक्कीच मिळतं. फक्त धीर सोडू नका. तुम्ही कदाचित आज संघर्ष करत असाल, पण कोण जाणे, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल कदाचित काही दिवसावरच उभा असेल. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, स्वप्न पहा, मोठा विचार करा आणि रोज एक पाऊल पुढे टाका, कारण पर्वतसुद्धा एका पावलानेच चढता येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, कधीही दुसऱ्याच्या यशाचा हेवा करू नका, कारण तुम्हाला त्यांचा आजचा दिवस दिसतो, पण त्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष दिसत नाही. देव प्रत्येकाला वेगळा मार्ग देतो, म्हणून स्वतःची तुलना कोणाशीही करू नका. तुमचा प्रवास हा तुमचा आहे, तुमचं यश हे तुमचं आहे आणि तुमची वेळसुद्धा नक्की येणार आहे. फक्त प्रयत्न थांबवू नका. भक्तांनो, आज जर तुम्ही हा व्हिडिओ मनापासून ऐकत असाल तर कमेंटमध्ये एकदा लिहा, माझी वेळ येणारच आहे. हे शब्द फक्त कमेंट नाहीत, तो तुम्हाला स्वतःला दिलेला विश्वास आहे. आणि लक्षात ठेवा, जे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना जगातली कोणतीच शक्ती जास्त काळ थांबवू शकत नाही. आजचा हा संदेश संपण्यापूर्वी एक गोष्ट मनात कोरून ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद तुमच्या खिशात नसते, ती तुमच्या मनात असते. पैसा आज आहे, उद्या नसू शकतो. परिस्थिती आज चांगली आहे, उद्या बदलू शकते. पण स्वतःवरचा विश्वास कायम ठेवा.
तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला जास्त काळ खाली ठेवू शकत नाही. कदाचित आज तुम्ही संघर्ष करत असाल, कदाचित आज तुमच्या डोळ्यात अश्रू असतील, कदाचित आज तुम्हाला वाटत असेल की माझं काहीच होणार नाही. पण विश्वास ठेवा, देव कधीच कोणाच्याही आयुष्यातील संघर्ष वाया जाऊ देत नाही. प्रत्येक अडचण तुम्हाला मजबूत बनवत असते, प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवत असते आणि प्रत्येक कठीण दिवस तुम्हाला तुमच्या यशाच्या जवळ नेत असतो. म्हणून आजपासून तक्रार करायची नाही, नशिबाला दोष द्यायचा नाही, स्वतःला कमी समजायचं नाही. फक्त एकच गोष्ट करायची, स्वतःवर विश्वास ठेवायचा आणि रोज थोडं थोडं पुढे जात राहायचं. कारण एक दिवस असा नक्की येईल, जे लोक आज तुमच्यावर शंका घेत आहेत तेच लोक उद्या तुमच्या यशाची गोष्ट सांगतील आणि त्या दिवशी तुम्ही अभिमानाने म्हणाल, मी हार मानली नाही, म्हणूनच मी जिंकलो आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, माझा विश्वासच माझी सर्वात मोठी ताकद आहे. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा भेटू एका नवीन प्रेरणादायी संदेशासोबत. धन्यवाद. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकलात त्यासाठी पुन्हा एकदा धन्यवाद. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू.